उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून न धमकवता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया अशा आशयाचे बॅनर हे सध्या मुंबई आणि उपनगरात लागलेले पाहायला मिळत आहेत। एकीकडे गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन करत राज्यातील महाराष्ट्र सैनिकांनी आपापल्या भागातील बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेसाठी आग्रह धरत मराठी भाषेचं आंदोलन केलं आणि ह्याचे सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। आता हे आंदोलन समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारे पोस्टर्स बॅनर्स सगळीकडे लावण्यात आलेले आहेत। मराठीचा आग्रह धरता धरता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एक प्रकारे राज ठाकरे यांच्या मनसेला चिमटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। घाबरू नका, चला मराठी शिकूया असं म्हणत आम्ही परप्रांतीय माणसाला मराठी भाषा शिकवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पोस्टरद्वारे सांगण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्या परप्रांत्यांना चोप दिला त्या परप्रांत्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एक प्रकारे धीर देण्याचा प्रयत्न होताना देखील दिसत आहे। न धमकवता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया, मराठी बोलूया अशा आशयाचे बॅनर मुंबई आणि उपनगरात झळकल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बॅनरची सुद्धा आता मोठी चर्चा होते। नेमका मराठीच्या मुद्द्यावरून हे सगळं राजकारण कसं घडतंय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। मागील काही दिवसांपासून मुंबई आणि खास करून आपली महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेवरून मोठा वाद उभा राहताना दिसत आहे। मराठी माणसांना हिंदीत किंवा मारवाडीमध्ये किंवा गुजराती आणि इतर भाषांमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्याचं प्रमाण हे वाढत असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। या सगळ्या घडामोडींदरम्यान बँकांमध्ये मराठी भाषा बोलली जात आहे की नाही हे तपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन बँकांच्या कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये जात त्यांना फटकारल्याचं देखील दिसलं। आता मराठीच्या या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा या प्रकरणात उडी मारलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारे पोस्टर्स बॅनर्स सगळीकडे लावण्यात येत आहेत। घाबरू नका, चला मराठी शिकूया म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हे पोस्टर राज्यात लावलेले आहेत। राज्यभरातील आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर हा झालाच पाहिजे असा आग्रह राज ठाकरे यांच्याकडून केला जात असताना काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्या असल्याचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून न धमकवता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया अशा आशयाचे बॅनर आता मुंबईत लावण्यात आलेले आहेत किंवा पाहायला देखील मिळत आहेत। राज्यात मराठीचा मुद्दा तापत असताना मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि या भेटीनंतर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया ही माध्यमांसमोर देताना सांगितलं की मी आज एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच आले होतो। मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे, आमच्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। मी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयावर चर्चा करीन। मराठीबाबत मराठी माणसावर काही ठिकाणी अन्याय होतो यावर राज ठाकरेंसोबत माझी चर्चा झाली। बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचा देखील तो सन्मान व्हावा ही राज ठाकरे यांची प्रमुख भूमिका आहे आणि आमची सुद्धा हीच भूमिका आहे असं देखील उदय सामंत म्हणाले। राज्यातील बँकांचे व्यवहार हे मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्यांची एक बैठक घेईन आणि सर्व व्यवहार मराठीत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत निर्णय आम्ही घेऊ। मी आज मराठी भाषेबाबत राज ठाकरे यांच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत। आपल्याला बँका देखील आवश्यक आहेत। मुद्दा हा मराठी भाषेत बोलण्याचा आहे, मराठी भाषेत व्यवहार करण्याचा आहे आणि तो लवकरच सोडवला जाईल
असं देखील मंत्री उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।